हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपली आयएमपी सिरीज चालू आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकचे आयएमपी बघितले होते, तर या लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसेसचे आयएमपी बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण बघणार आहे मॅट्रायसेसचे आयएमपी. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यामधले मॅक्झिमम क्वेश्चन्स हे प्रिव्हियस एक्झाम्स मध्ये विचारले गेलेले आहेत, तर काही क्वेश्चन्स प्रोबॅबली येणाऱ्या एक्झाम मध्ये म्हणजे 2025 मध्ये जे काही तुम्ही एक्झाम फेस करणार आहात, एक्झाम देणार आहात, तर त्या एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. अशा टाईपचे हे क्वेश्चन्स आहेत. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि हे आपल्याला निश्चित तुम्ही हे सगळे बघून घ्या, समजून घ्या. आणि या सगळ्या क्वेश्चन्सचे जे काही आन्सर्स आहेत तर ते ऑलरेडी मी व्हिडिओज मध्ये दिलेल्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ बघितले नसेल तर या ठिकाणी आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी पहिल्यांदा तुम्हाला सजेस्ट करेल की मॅट्रायसेसचा चॅप्टरचं जे आहे 1 शॉर्ट लेक्चर झालेलं आहे, ज्यामध्ये टोटल तुमचे बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर केले गेलेले आहेत. सगळे बेसिक कन्सेप्ट त्या युनिटचे क्लिअर केले गेलेले आहेत. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन पहिल्यांदा तुम्ही तो व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबवा आणि तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचे सगळे मॅट्रायसेसचे कन्सेप्ट क्लिअर होतील. देन हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला अगदी इझी वाटायला लागतील. मॅट्रायसेस मध्ये काय आहे, ते सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. देन इन्व्हर्स फाइंड करायचं आपल्याला, एकतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने किंवा ऍडजॉइंट मेथडने. देन इन्व्हर्जन मेथड आणि ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस मध्ये इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड, या 4 टाईप वरतीच आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर सिम्पली 2 मार्काला आपल्याला ऍडजॉइंट काढायला सांगतील किंवा मायनर्स काढायला सांगतील किंवा को फॅक्टर्स काढायला सांगतील. अगदी सिंपलचे कन्सेप्ट आहेत. मॅक्झिमम 4 कन्सेप्ट आहेत. 4 कन्सेप्ट तुम्हाला जर का माहित झाले तर इझिली तुम्ही क्वेश्चन कुठलाही या युनिटवरती कुठलाही क्वेश्चन जरी का विचारला तर तुम्ही इझिली तो सॉल्व्ह करू शकता. चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. मॅट्रायसेसचा आयएमपी बघणार आहोत. पहिला क्वेश्चन बघा, फाइंड द को फॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स फॉर द मॅट्रिक्स. बघा, हा मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके, एलिमेंट दिलेले त्याचे -1 2 -3 4 आणि या मॅट्रिक्सचं काय करायचं आहे तर आपल्याला को फॅक्टर्स काढायचे आहेत. 2 मार्कासाठी क्वेश्चन्स अगदी इझी आहे. मायनर्स आणि को फॅक्टर्स आपण घेतलेलं होतं. पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर याचे मायनर्स काढणार आहे. मायनर्स काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, हा या म्हणजे हा कुठला एलिमेंट आहे तर A11 आहे, A12, A13 सॉरी A21 आणि A22. ओके, सो A11 चा या ठिकाणी मायनर काय असेल तर याच्या समोरचाच जो एलिमेंट असतो 4. A12 चा मायनर काय असेल तर याच्या समोरचा एलिमेंट आहे -3. -3 चा मायनर काय आहे तर 2 आणि 4 चा मायनर काय आहे तर या ठिकाणी -1. देन सिम्पली आपण को फॅक्टर्स काढायचे आहेत. को फॅक्टर्स कसे काढतो तर जे काही ऑड नंबर्स आहेत, ओके, ऑड नंबरचं फक्त साईन चेंज होणार आहे, इव्हन नंबर ऍज इट इज राहणार आहे. तर ऑड जे ऑर्डर आहे त्याचं फक्त साईन चेंज होणार आहे. अगदी सिम्पलचे कन्सेप्ट आहेत. या सगळ्या बेसिक गोष्टी, छोट्या छोट्या ट्रिक्स मी ऑलरेडी शिकवलेल्या आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके, सो याचे मायनर्स आणि को फॅक्टर्स काढायचे आहेत. आपल्याला इथे को फॅक्टर विचारलेला, पहिल्यांदा मायनर्स काढून घेणार, देन आपण को फॅक्टर्स काढणार. ट्रिक अगदी इझी आहे, बट आपल्याला इथे 2 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह आहेत. सो आपल्याला सगळ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत आणि सॉल्व्ह करून दाखवावं लागणार आहे. हा क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो. ओके, बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. 2 मार्काकरिता मायनर्स को फॅक्टर्स विचारल्या जाऊ शकतात. देन बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सिस्टीम ऑफ इक्वेशन्स बाय मेथड ऑफ इन्व्हर्जन. बघा, इम्पॉर्टंट आहे इन्व्हर्जन मेथड, रिडक्शन मेथड. आता हा इन्व्हर्जन मेथड वरती क्वेश्चन विचारलेला आहे. काय दिलेला आहे तर या ठिकाणी x - y + z = 4, 2x + y - 3 z = 0, x + y + z = 2. ओके, काय करतो आपण, या सगळ्यांचे कोइफिशियंट्स घेतो. म्हणजे x चा कोइफिशियंट 1 आहे, y चा कोइफिशियंट -1 होईल, हा 1 आहे. ओके, देन x y z आणि लास्टला इक्वल्स टू करून जे काही कॉन्स्टंट टर्म दिलेले आहे म्हणजे 4 0 आणि 2. ओके, याला पहिल्यांदा मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण कन्व्हर्ट करतो. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर काय करायचं आहे तर बाय इन्व्हर्जन मेथड आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला यामध्ये इन्व्हर्स काढावं लागेल. मग आता हा इन्व्हर्स काढताना आपण एकतर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तो इन्व्हर्स काढू शकतो किंवा ऍडजॉइंट मेथडने काढू शकतो. ऍडजॉइंट मेथडने जर का
इथे दिलेलं नाही. आता फक्त आपल्याला इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे, इन्व्हर्स लागणार आहे. मग कॉलमनी आपण करू शकतो किंवा रोनी करू शकतो किंवा ऍडजॉइंट मेथडने जर का करायचं झालं तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे, मायनर काढणार आहे, कोफॅक्टर काढणार आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढणार आहे, देन काय करणार आहे आपण ऍडजॉइंट काढणार आहे. ऍडजॉइंट काढल्यानंतर मग इन्व्हर्स फाइंड करणार आहे. सो त्या मेथडनी पण आपण करू शकतो युझिंग इन्व्हर्जन मेथड. ओके, देन बघा इफ ए 1 2 3 4 हा मॅट्रिक्स दिलेला आहे, एलिमेंट दिलेला आहे, व्हेरीफाय दॅट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए आणि मॉड ऑफ ए इंटू आय. ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स ए ऑलरेडी दिलेला आहे क्वेश्चन्स, ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा. आता मी जसं सांगितलं तुम्हाला याचा ऍडजॉइंट जर काढायचा असेल तर पहिल्यांदा मायनर, देन कोफॅक्टर मॅट्रिक्स अँड देन ऍडजॉइंट. ओके, फक्त ऍडजॉइंट म्हटलं तर फक्त कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर आपण त्याला ट्रान्सपोज घेतो आणि मग तो काय होऊन जातो ऍडजॉइंट. याचा ऍडजॉइंट काढायचा, मग ए आणि ऍडजॉइंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आन्सर काय येतं ते नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा जो ऍडजॉइंट काढलेला आहे पहिल्यांदा ऍडजॉइंट घ्यायचा, देन ए घ्यायचा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, आन्सर काय येतं. देन लास्टला मॉड ऑफ ए इंटू आय, पहिल्यांदा याला आपण काय करणार आहे, मॉडची व्हॅल्यू फाइंड करून घेणार आहे. ओके, मॉड ऑफ ए इंटू आय, आय मीन्स काय आयडेंटिटी मॅट्रिक्स 1001, या त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि हे तिन्ही इक्वल आहे असं दाखवायचं आहे आपल्याला, व्हेरीफाय करायचं आहे हे तिन्ही इक्वल येतात का. व्हेरीफाय मध्ये एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की हे इम्पॉर्टंट आहे, अगदी एखाद्या वेळेस हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आहे खूप सिंपल. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा, फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स A11 अँड A21 ऑफ मॅट्रिक्स. बघा हा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 4 आणि या मॅट्रिक्स मधले कोफॅक्टर्स काढायचे आपल्याला. ओके, मायनर्स अँड कोफॅक्टर्स, इथे कोफॅक्टर्स काढायचे, पण कुठल्या एलिमेंटचे, तर या दोनच एलिमेंटचे A11 आणि A21 या दोनच एलिमेंटचे आपल्याला या ठिकाणी कोफॅक्टर्स काढावे लागणार आहेत. जसं इथे आपण सगळ्या एलिमेंटचे कोफॅक्टर काढले होते, इथे दोनच एलिमेंटचे दाखवायचे आहे. ओके, सगळ्या एलिमेंटचे काढले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. हाही 2 मार्काला क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि हा जून 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. बघा हा इन्व्हर्जन मेथडचा जो आहे तो 4 मार्कालाच विचारला जातो, 4 मार्काला विचारला गेलेला आहे जून 2023 मध्ये. त्यानंतर हा याच्या आधीचा व्हेरीफाय हा क्वेश्चन जो आहे तर तो मार्च 2023 ला 4 मार्कासाठी विचारला गेलेला आहे. ओके, सो आणि 2 मार्काकरता जून 2023 मध्ये. नेक्स्ट बघा देन आहे क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी दिलेला आहे, चेक वेदर द मॅट्रिक्स दिलेला आहे कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू या ठिकाणी कॉस थिटा इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट. ठीक आहे, हा मार्च 2024 ला आलेला होता, 2 मार्काकरिता आहे. अगदी सिंपल आहे. कसं चेक करतो आपण, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा होऊन जाईल, हा कॉस स्क्वेअर थिटा, अगेन साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा, मायनस आहे आणि इथे मायनस, अगेन हा मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, वी नो दॅट हा किती आहे तर 1 मिळेल आपल्याला. म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 1 आहे. आणि हा मॉड ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0, 1 आहे म्हणजे नॉट इक्वल्स टू 0 आहे, विच इज हे इन्व्हर्टिबल आहे. ओके, हे अगदी सिंपल आहे. अशा टाईपचं 1-2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. देन बघा या ठिकाणी दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन्स बाय मेथड ऑफ रिडक्शन. बघा ही एक इम्पॉर्टंट आहे, रिडक्शन मेथड. जसं आपण या ठिकाणी इन्व्हर्जन मेथड बघितलेला आहे, सिमिलर रिडक्शन मेथड पण आहे. अगेन या ठिकाणी इक्वेशन फॉर्म मध्ये दिलेला आहे. ओके, हे इक्वेशन फॉर्म मध्ये दिलेलं, याला आपल्याला कशात कन्व्हर्ट करायचं आहे, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करताना या सगळ्यांचे कोइफिशियंट घ्यायचे आहे. ओके, याचे कोइफिशियंट असतील, याचे कोइफिशियंट, म्हणजे हा काय होऊन जाईल तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्स प्लस वाय प्लस झेड आहे म्हणजे 1 1 1. या ठिकाणी अगेन वाय आहे, 3z आहे. ओके, या ठिकाणी एक्स दिलेलाच नाहीये. ओके, मग हा 0 घेऊन टाकूया, वाय 1 घेऊया आणि झेड सोबत किती आहे 3 आहे. अगेन इकडे काय दिलेलं आहे, एक्स प्लस झेड दिलेला आहे, फक्त वाय दिलेलं नाही. मग एक्स 1 घ्यायचा आहे. ओके, झेड आहे, झेड 1, वाय 0 घेऊन घेतला. ओके, हा मॅट्रिक्स तयार झालेला आहे. यासोबत एक्स वाय झेड आहे म्हणजे इंटू याला परत आपण इथे लिहिणार आहे एक्स वाय आणि झेड. आणि इक्वल्सच्या या साईडला जे काही आहे, इक्वल्सच्या या साईडला दिलेलं आहे, इथे 6 11 आणि या ठिकाणी 2 आहे. ओके, इथे काय करावं लागणार आहे तर हा 2y आहे, या 2y ला या साईडला घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे काय होऊन जाईल बघा, या ठिकाणी एक्स
हा 2y आपण इकडे घेऊन जातो, इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर तो -2y झालेला आहे, प्लस या ठिकाणी z इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे मग y ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे, काय आहे तर -2 मिळालेला आहे. आणि लास्टला व्हॅल्यू काय आहे इथे इक्वल्स टू इकडे करून घेणार आहे आपण बघा, हा 6, देन इथे 11 आणि इथे काय मिळालेलं आपल्याला तर 0. म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण याला कन्व्हर्ट केलेला आहे, याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. मग काय करायचं, हा जो मॅट्रिक्स आहे तर याला एकतर लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर करायचं आहे. म्हणजे ऍटलिस्ट इकडे 1 2 3 हे एलिमेंट 0 यायला पाहिजे, किंवा 1 2 3 हे एलिमेंट्स काय असायला पाहिजे 0. म्हणजे हा डायगोनल आहे, डायगोनलच्या वरच्या साईडचे किंवा खालच्या साईडचे एलिमेंट्स आपल्याला टोटल 0 करायचे आहे. 0 केल्यानंतर मग डायरेक्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहे, आणि मल्टिप्लिकेशन केलं मग त्यानंतर मग जसं आपण 10th मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे तसं सिंपल हेही क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. यांची प्रॅक्टिस पण चांगली घेतलेली आहे आपण, बरेचसे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी केलेले आहेत. ओके, देन बघा या ठिकाणी दिलेला इफ ए एक मॅट्रिक्स दिलेला आहे, शो दॅट ए इनव्हर्स एक्झिस्ट. ओके, पहिल्यांदा ए इनव्हर्स एक्झिस्ट आहे का हे चेक करायचं आहे. देन फाइंड ए इनव्हर्स युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, म्हणजेच काय इनव्हर्स एक्झिस्ट आहे का, म्हणजे काय तर याला मॉड ऑफ ए चेक करायचा आहे, मॉड मध्ये घ्यायचं आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे. हे यायला पाहिजे विच इज नॉट इक्वल्स टू 0. 0 नसायला पाहिजे. 0 जर नसेल तर ए इनव्हर्स या ठिकाणी एक्झिस्ट आहे. तर या ठिकाणी ए इनव्हर्स काय आहे, एक्झिस्ट आहे. देन मग काय करायचं आहे, फाइंड ए इनव्हर्स युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो इनव्हर्स फाइंड करायचं आपण कसं करायचं आहे, युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन नाही. किंवा काही एक्झाम्स मध्ये डायरेक्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन देतात. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हटल्यानंतर मग तुम्ही तुमच्या मनाने रोने पण करू शकता किंवा कॉलमने पण करू शकता, पण इथे स्पेसिफाय केलेलं आहे की युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण ते सॉल्व्ह करणार आहे. देन नेक्स्ट बघा या ठिकाणी इफ ए एक मॅट्रिक्स दिलेला आहे, फाइंड ए इनव्हर्स. आता इथे डायरेक्ट सांगितलेलं आपल्याला ए इनव्हर्स फाइंड करायला. आता या ठिकाणी ए इनव्हर्स फाइंड करायला सांगितलेलं आहे, तर इथे स्पेसिफाय केलेलं नाही की कुठल्या मेथडनी करायचं आहे. मग आपण या ठिकाणी बाय रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, किंवा ऍडजॉइंट मेथडनी पण फाइंड करू शकतो. आपल्याला फक्त ए इनव्हर्स फाइंड करायचं आहे. ऍडजॉइंट मेथडनी पण फाइंड करू शकतो, किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशननी पण आपण या ठिकाणी इनव्हर्स फाइंड करू शकतो. याच क्वेश्चन्सला फिरून एखाद्या वेळेस असंही विचारलं जाऊ शकतं की फाइंड ए इनव्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग आपल्याला फक्त एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करायला लागेल, किंवा युजिंग ऍडजॉइंट मेथडनी पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन्स वेगवेगळ्या टाईपने फिरून पण विचारले जाऊ शकतो. कसाही जरी विचारला तरी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी इनव्हर्स फाइंड करायचा आहे. स्पेसिफाय जर केलं नसेल तर ते तुमच्या मनाने तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडने पण तुम्ही त्याचा इनव्हर्स फाइंड करू शकता. देन लास्ट आहे या ठिकाणी वर्डिंग प्रॉब्लेम्स होते काही क्वेश्चन्स. सो हा एक या ठिकाणी क्वेश्चन्स मे बी प्रॉबेबल येऊ शकतो. ओके, बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे म्हणून. सो अशा टाईपचे जे काही वर्डिंगचे क्वेश्चन आहे खूप कमी आहेत. वर्डिंगचे क्वेश्चन्स करून घ्या. ओके, 2 पेन्सिल, 3 शॉर्पनर्स, 2 इरेझर्स वगैरे अशी यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी या वर्डिंगचे क्वेश्चन्स असतात. ते एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसं इथे दिलेला आहे, इफ 3 numbers added their sum is 2, if 2 times the second number is subtracted from the sum of first and third number we get 8, and if it 3 times the first number is added to the sum of second and third number we get 4, find the numbers using matrices. ओके, हे सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करायचं सांगितलेलं आहे. काय करायचं आहे तर याला पहिल्यांदा टेबल फॉर्म मध्ये, टॅब्युलर फॉर्म मध्ये याला कन्व्हर्ट करायचं आहे. जे काही वर्डिंग मध्ये दिलेलं आहे याला आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट म्हणून एका टेबल मध्ये लिहायचं आहे. टेबल तयार करायचं आहे, आणि टेबल तयार केल्यानंतर मग याच्यावरनं इक्वेशन्स मिळणार आहेत आपल्याला, आणि देन आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. युजिंग रिडक्शन मेथड याला सॉल्व्ह करायचं आहे, कारण आपल्याला यामध्ये नंबर्स काढायचे आहेत. ओके, फाइंड द नंबर्स युजिंग मॅट्रायसेस, रिडक्शन मेथड युज करायचं आहे, आणि त्यावरनं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. वर्डिंगचे प्रॉब्लेम्स पण अगदी इझी आहे, यापैकी एखादा विचारला जाऊ शकतो. सो याचीही तयारी असेल. जनरली या युनिटमध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर इन्व्हर्जन मेथड, त्यानंतर रिडक्शन मेथड, वर्डिंगचे प्रॉब्लेम किंवा
मायनर्स, कोफॅक्टर विचारले जाऊ शकते, ऍडजॉइंट विचारले जाऊ शकते, इन्व्हर्स विचारले जाऊ शकते, इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. सो या सगळ्या एक अगदी स्कोरिंग चॅप्टर आहे, इझिली तुम्ही स्कोअर करू शकता. बेसिक्सचे कॉन्सेप्ट जर का आपले क्लिअर असतील तर निश्चितपणाने या चॅप्टरवरचे टोटल मार्क्स तुम्ही कव्हर करू शकता. ओके, हे पहिल्यांदा कॉपी करून घ्या आणि कॉपी केल्यानंतर याचा सराव करा तुम्ही. सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर या ठिकाणी काढायचे आहेत, तुम्हाला पाहून काढले तरी चालतील. आणि या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर हे व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही जर का शोधले तर ते सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. ओके, पाहून लिहा, पण याची चांगली प्रॅक्टिस करा, जेणेकरून यापैकी क्वेश्चन जर का आला तर आपल्याला तो पटकन सॉल्व्ह करता यायला पाहिजे. उद्या परत आपण एक नवीन चॅप्टर घेऊन भेटणार आहोत. थँक्यू.